बाहेर पाऊस पडत आहे. काहीतरी छान असं मस्त चमचमीत खाऊशी वाटते. नेहमी नाही, पण कधीतरी नक्कीच. आणि जरी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल, तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. मसाला पाव. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये. एक नवीन रेसिपी घेऊन, ती म्हणजे मसाला पाव. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी इकडे 2 टॅमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत. 2 शिमला मिरची बारीक कट करून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर इकडे मी आलं लसूण घेतलेलं आहे. आणि इथे 1 वाटी किंवा 1 वाटीपेक्षा थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इकडे बारीक शेव घ्यायची आहे, आपण शेवपुरीसाठी वापरतो ती. चला, इकडे मी 1 लादी पाव घेतलेला आहे. आता गॅस पेटवून त्याच्यावर तवा ठेवलेला आहे. शक्यतो ही भाजी तव्यावरच करा. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची. पेस्ट किंवा टेचून घेतला तरी चालेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे कांद्यामध्ये. आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्येच आपण लगेच टॅमॅटो आणि शिमला मिरची पण ॲड करणार आहोत. आणि ह्याला व्यवस्थित हलवून आपण 5 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत. मस्त ही भाजी होते. आणि ह्या भाजीचा मसाला पाव नक्कीच खूप सुंदर लागेल. तर नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा. 5 मिनटाच्या नंतर झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा ह्याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत आपण. आणि आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला टाकलेला आहे. कांदा लसूण मसाला आहे. तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि ह्या भाजीला छान अशी शिजून देणार आहे. पाहू शकता इथे आता मी थोडंसं पाणी ॲड करते ह्याच्यामध्ये. आणि इकडे गॅस तुम्ही मध्यमच ठेवा, जास्त मोठा करू नका. थोडंसं पाणी घालून आपण हिला छानपैकी अशी शिजून द्यायची आहे. तर एखाद्या वेळेस, नेहमी नाही पण खरंच एखाद्या वेळेस तुम्ही ही चटपटीत रेसिपी नक्की करून पहा, खरंच आवडेल. आता मी ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे. त्याने खूप छान चव येते पावभाजी मसाल्याने. तुम्हाला जो मसाला अवेलेबल वाटेल तो तुम्ही घाला. ह्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळलेला आहे. अर्धा लिंबू पिळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा बटर ॲड करणार आहोत. बटर घातल्याने ही भाजी खरंच खूप चविष्ट होते. आता पाहू शकता तुम्ही, होतच आलेली आहे माझी इथे भाजी. एकदम शेवटी मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहे आणि पुन्हा हिला मी व्यवस्थित हलवून घेणार आहे. आता आपण ही भाजी तव्यामध्येच राऊंडमध्ये लावून घेणार आहोत. आणि पाव आपल्याला तव्यामध्ये शेकवायचे आहेत, त्याच्यामुळे तव्यामध्येच ह्या भाजीला आपण साईडला लावून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तेल टाका किंवा बटर टाका, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता. आणि ह्याच्यामध्येच आपण पाव शेकवून घेणार आहोत. खरंच कंटाळा आला असेल एखाद्या वेळेस तर ही झटपट होणारी रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा तुम्ही. आणि लागतेही खूप सुंदर. आता ह्याच्यामध्ये आपण पाव घालून मस्त असे शेकवून घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्येच आपण भाजी लावून घेणार आहोत. भाजी आपल्याला दोन्ही साईडून लावायची आहे, त्याच्यामुळे मसाला पाव खूप छान लागतो. पाहू शकता तुम्ही, आता इथे मी आतून पण ही भाजी लावून घेत आहे. आता तुम्हाला जर इथे बारीक शेव इथेच टाकायची असेल तर टाकू शकता, नाहीतर तुम्ही पाव शेकवून झाल्याच्यानंतर खायच्या टायमाला टाकू शकता. आता इथे रेडी झालेत माझे शेकवून, पाहू शकता तुम्ही. आता मी याला काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. मी इथे शेव नाही टाकली, शेव मी शेकवून झाल्याच्यानंतर टाकलेले आहे. दोन्ही साईडून छान अशी शेकवून आपण काढून घ्यायचं आहे पाव. आणि खाली आपण शेव घालून घेणार आहोत. आता मी पुन्हा हे पाव उघडते आणि त्याच्यामध्ये आतमध्ये शेव घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून घालणार आहे. आणि पुन्हा पाव बंद करून मी वरूनही शेव घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. तर असेच मी 2 आणि अजून 2 पाव रेडी केलेले आहेत. जसं तुम्हाला जसं खायचं आहे तसं तुम्ही
घरातल्यांना करून देऊ शकता गरम गरम मसाला पाव. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. अगदी साधी आणि सोपी आहे. नेहमी नेहमी नाही, पण एखाद्या टायमाला नक्कीच तुम्ही करून पहा. चला, मस्त असा तयार आहे आपला इथे पटकन होणारा मसाला पाव. तर मग या मग खायला. चला, तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपी नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, एखादी कमेंट नक्की करा. चला मग नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त मस्त खात राहा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.